नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। अखेर आपल्याला कालपर्यंत प्रश्न होता, बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का? विधान परिषदेची संधी एकनाथ शिंदे त्यांना देणार का? आणि मुळामध्ये जी बच्चू कडू यांची मागणी आहे ती तरी एकनाथ शिंदे हे पूर्ण करणार का? असे भरपूर विषय जे आहे कालपर्यंत आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यानंतर आपल्याला ते प्रश्न समोर होते। कडू यांचं म्हणणं होतं की माझ्या बॅगेतच फॉर्म आहे, फॉर्म काय कधीही भरता येतो, पण माझ्या अटी आहेत, त्या अटी जर पूर्ण होणार असतील तरच मी पक्ष विलीनीकरणाचा किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेईल। आता अखेर आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण क्लिअरिटी आलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षामधून विधान परिषदेसाठी कोण जातंय ही क्लिअरिटी आलेली आहे। बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण झाल्यात का ही क्लिअरिटी आलेली आहे। आणि या एका निर्णयामुळे भाजप देखील कुठेतरी नाराज असल्याची एक जी चर्चा होती ती देखील आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आता महायुतीमध्ये भाजप देखील आहे, कुठेतरी वाटत होतं भाजपला देखील की एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना त्यांच्या पक्षात घेऊ नये, कारण की बच्चू कडू यांचा जो पास्ट राहिलेला आहे, भूतकाळ राहिलेला आहे, तो कुठेतरी भाजपच्या संघर्षाचा असल्या कारणाने, भाजपच्या विरोधातील संघर्षाचा असल्या कारणाने त्यांना एकनाथ शिंदे यांनी पक्षात घेऊ नये अशी कुठेतरी भाजपची भूमिका होती, अशी दबक्या आवाजात एक राजकीय वर्तुळात चर्चा होती। आता हा जो विषय आहे त्यामुळे नेमका तो संघर्ष कसा होता ते देखील आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि यापुढचं राजकारण कसं असेल ते देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल। तर मंडळी, आपल्या विषयाला सुरुवात करूया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मंडळी, आता 1:20 वाजलेले आहेत, 1:20 होत आहेत, दुपारची वेळ आहे आणि आता थोड्या वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की बच्चू कडू यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण जो आहे तो त्यांनी उचललेला आहे आणि कडू यांचे ते जे मुद्दे होते म्हणजे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, सामान्य नागरिक यांचे जे मुद्दे होते ते मुद्दे आमचे देखील असल्या कारणाने हा प्रवेश झालेला आहे। त्यांनी दिव्यांग मंत्रालयाचा देखील यावेळी उल्लेख केला। पहिलं दिव्यांग मंत्रालय हे कडूंच्याच एक भूमिकेमुळे स्थापन झालं आणि त्यामुळे त्यांचं आता येणं आणि जे मुद्दे होते ते आता एक सॉल्व्ह होऊन जातील। महाराष्ट्रामध्ये जे सत्तेमध्ये जर ते आले तर हे सगळे मुद्दे सॉल्व्ह होऊन जातील अशी अट जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यामुळे एक बच्चू कडू हे पक्षप्रवेश करतायत असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। आता प्रश्न होता की विधान परिषदेची जी जागा आहे, एकनाथ शिंदे यांची जी जागा आहे ती कुणाला मिळणार? एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं बच्चू कडू हे आमचे पहिले उमेदवार आहेत आणि दुसरे जे आहेत ते नीलम गोरे, त्यामुळे या दोघांना संधी दिली जाते हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले। आता तिसरा उमेदवार देणार का हे अजून त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाहीये। ते म्हणाले की आज संध्याकाळी 3ची एक अखेरची तारीख आहे, त्यामुळे जरतरचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला 3 नंतरच समजतील, तिसरा उमेदवार देणार की नाही, ठाकरेंना संघर्ष एक त्यांच्या विरोधात संघर्ष उभा करणार की नाही विधान परिषदेमध्ये हे तरी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं नाहीये। आता विषय येतो बच्चू कडू आणि भाजप संघर्ष याचा, कारण की आपण जर पाहतो की बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक होते, त्यानंतर त्यांनी एक प्रहार जनशक्ती हा पक्ष त्यांनी स्थापन केला, 1999 मध्ये स्थापन केला आणि त्यानंतर त्यांनी पुढे 2014 नंतरच जेव्हा महाविकास आघाडीचं एक सरकार आलं त्यानंतर ते त्या सरकारमध्ये होते, राज्यमंत्री होते, त्यामुळे कुठेतरी एक नैसर्गिक संघर्ष जो आहे तो भाजपच्या विरोधातला आपल्याला पाहायला मिळतो। आता 2024 ची जेव्हा लोकसभा निवडणूक झाली तेव्हा देखील नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये हीच भूमिका बच्चू कडू यांची होती। भाजपच्या वतीनेही नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जात होती आणि ती उमेदवारी देऊ नये अशी देखील एक भूमिका कडू यांची होती। त्यांनी त्यावेळेला भरपूर प्रमाणात राणा यांना विरोध केला होता। त्यानंतर 2024 साली भाजपनेच अचलपूरमध्ये प्रवीण तायडे यांना एक संधी दिली आणि ती संधी ही बच्चू कडू यांच्या विरोधातली होती, त्यामुळे भाजपनेच बच्चू कडू यांचा पराभव केलेला आहे या विधान परिषदेमध्ये आणि त्यामुळेच आता विधान परिषदेतून बच्चू कडू यांना एक विधान भवनामध्ये एक संधी मिळते। महत्वाचं म्हणजे त्यानंतर म्हणजे जेव्हापासून त्यांची आमदारकी गेली त्यानंतर ते आंदोलक म्हणून संघर्ष करत होते। आपल्याला माहिती आहे शेतकरी आंदोलन झालेलं आहे, दिव्यांगांसाठी त्यांनी आंदोलन केलेले आहे, मोठ्या प्रमाणात जो एक आंदोलनाचा एक जथ्था जो होता तो मुंबईकडे येणार होता अशी त्यांनी अगोदरच
एका प्रकारे इशारा दिला होता, मात्र त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या आणि त्यानंतर तो संघर्ष जो आहे, सरकार विरुद्धचा संघर्ष जो आहे तो थांबलेला. आता एकूणच बच्चू कडू यांनी नेहमीच म्हटलेलं आहे की भाजपने राजकीय दृष्ट्या त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आणि असा एक संघर्ष जो आहे तो सातत्याने भाजप विरोधात उभा राहिलेला आहे. आता शेतकरी कर्जमाफी आंदोलन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जेव्हा बच्चू कडू हे प्रवेश करतायत, त्यामुळेच या संघर्षामुळे, ही भाजपचा जो संघर्ष आहे याच संघर्षामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये हा प्रवेश होऊ नये अशी भूमिका कडू यांची होती. मात्र आज प्रवेश झालेला आहे. 3 वाजता ते फॉर्म देखील भरतील विधान परिषदेचा आणि यानंतर काय राजकारण असेल संपूर्ण महायुतीचं हे पाहण्यासारखं असणार आहे. तुम्हाला आता या सगळ्यावरती काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.